नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गुज मनाचे या चॅनल मध्ये मी आपले खूप स्वागत करते। आज आपण बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांची कथा पाहणार आहोत। एकदा काय झालं, एका शिष्याने भगवान बुद्धांना विचारलं, माझे मन नेहमी अशांत का असते? बुद्धांनी त्याला उत्तर दिले, आपल्या मनाची तुलना एकदा जलाशयाशी करा। जेव्हा तुम्ही दगड मारता तेव्हा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंग उठतात, खरंय का नाही? आणि पाणी अशांत होते। जेव्हा तुम्ही दगड मारणे थांबवता तेव्हा पाणी शांत होते। तसेच जेव्हा तुम्ही विचारांवर लक्ष केंद्रित करणे थांबवता तेव्हा तुमचे मन शांत होते। यावरून मित्रांनो काय समजलं की आपल्या लक्षात आपण घेतलं पाहिजे की ज्या मनात विचारांचं काहूर सतत चालू असतं ते मन शांत होऊ शकत नाही। तर मग काय केलं पाहिजे? आपल्या विचारांना बाजूला करा आणि आनंदी राहा व आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। नक्की करा हं। खूप धन्यवाद। आनंदी राहा।